ह्यात जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आता 86.11% पोहोचलाय। लवकरच धरण 100% भरण्याची शक्यता आहे। गेल्या 3 तासांमध्ये 29,481 क्युसेक पाण्याची आवक धरणामध्ये झालेली आहे। जायकवाडीच्या जलसाठ्यामध्ये सातत्याने मोठी वाढ होते आहे। तर आता मराठवाड्यातील अनेक भागांना यामुळे दिलासा मिळतोय। गेल्या 3 तासांमध्ये पाण्याची मोठी आवक धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेली आहे। विजय सेडे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। विजय, छत्रपती संभाजीनगरला मोठा दिलासा मिळतोय कारण धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये सातत्याने वाढ होते। नक्कीच शिवम, जर बघितलं जायकवाडी धरण हे आता 100%च्या भरणीकडे वाटचाल असल्याचे पाहायला मिळत आहे। आज जर बघितलं तर 86% पाणीसाठा जो आहे तो आता जायकवाडी धरणामध्ये आल्याचा पाहायला मिळतो आणि 29,000 क्युसेसने सध्या नाशिकहून जायकवाडीमध्ये पाण्याचा ओघ जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर सध्या राज्यातील तब्बल 16 जिल्ह्यांमध्ये जे आहे ते पाणी टंचाई असल्याचे पाहायला मिळत आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील तब्बल 5 जिल्ह्यांचा समावेश जो आहे तो असल्याचा पाहायला मिळतो। जून आणि जुलै या दोन्ही महिन्यामध्ये मराठवाडा असेल किंवा विदर्भातील नागपूर असेल या भागांमध्ये पाऊस झाला नसल्याचा पाहायला मिळतो। त्यामुळे लघु प्रकल्प असेल मोठे प्रकल्प असेल हे कोरडे ठाक असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र नाशिकवरील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस बरसत आहे आणि त्याचा परिणामी जर बघितलं तर जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक जी आहे ती सुरू असल्याची पाहायला मिळते। मागील 8 दिवसापासून जर बघितलं तर 46% पाणी साठा जो आहे तो जायकवाडीमध्ये झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तब्बल 86%वरती आता जायकवाडी धरण पोहोचला आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचं शहर असं औद्योगिक क्षेत्रात त्याचबरोबर जालना औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील या ठिकाणून पाणी पुरवठा केला जातो। त्याचबरोबर नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल या भागांमध्ये देखील जायकवाडीमधून अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा केला जात आहे। सध्या जर बघितलं डावा कालवा या ठिकाणून 700 क्युसेसने जे आहे ते पाणी विसर्ग करण्यात येत आहे। तर आता 86% जे आहे ते जायकवाडी भरला असल्यामुळे थोड्या वेळामध्ये म्हणजे जर बघितलं तर कोणत्याही श्रेणीमध्ये जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो अत्यंत महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।